सो तुम्ही आम्हाला बघता आहात इडली आणि मेदूवडा खाताना. म्हणजे मी काय करतो, आम्ही करतो फूड क्रॉल. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही फूड क्रॉल करायला कुठेतरी वेगळ्या देशात किंवा वेगळ्या प्रांतात आलो, तर तसं नाही. सोलापुरातले लोक खूप इडली खातात असं आम्ही खूप जास्त इडली खातात. त्यामुळे आम्ही इकडच्या सगळ्यात फेमस इडल्या आहेत त्या ट्राय करणार आहोत. आणि सुरुवात जी केली ते आद्य इडली सेंटर आहे त्याचं नाव आहे सुधा. तुम्ही सुद्धा येऊन खा. आम्ही ट्राय करणार आहोत पहिल्यांदा. आणि आम्हाला तर आवडत नाही त्यामुळे सोडा तुम्ही सगळं. आणि इडली हा माझा फेवरेट नाश्ता आहे. त्याच्यामध्ये बेस्ट चटणी असते. तर मी पहिली चटणी ट्राय करतोय. बरोबर, पहिलीच चटणी ट्राय करूया. आणि चटणी सांबार अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड. आपल्या मुंबईत अशी चटणी मिळतच नाही. पण माझं उलटं मत आहे, इडली अशी मिळत नाही. हो, इडली घरगुती इडली आहे ना, आईने इडल्या लावल्यात आणि आज काही झालं तरी संपायच्या. इडली ना इडली हे उघडतो, सॉफ्ट किती उघडतो. आता टेक्स्चर बघ, एवढं सॉफ्ट आहे रे. काय सॉफ्ट आहे इडली. आणि सांबारही ट्राय करूयात. या चटणीमध्ये काय काय लागते तुला? चटणीमध्ये खोबरं अर्थात परत थांब जरा, डाळ आहे. डाळ आहे ना? डाळ आहे त्याला. सांबार पण एकदम गोड सांबार आहे. हो, आणि असं मस्त चटण्या भरून भरून येतात. चटणी द्या, चटणी में कोई कमी नाही. बस बस बस. माझं पूर्ण चुकलेलं आहे. सांबार गोड नाही आहे. गोड सांबारला गोडवा आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यात गूळ साखर घालून नाही, त्याच्या आंबटपणामुळे जो गोडवा आहे तो आहे. आणि त्यात लाल तडक मिरच्या आहेत, त्याच्यामुळे नंतर तो असा घशाला मस्त तिखट एकदम तिखटपणा नंतर जाणवतोय. म्हणजे मला ना आता असं आलं की मी खात न बसता, म्हणजे बोलत न बसता नुसतं खात. पण दोन आणखीन गोष्टी ट्राय करायच्या आहेत त्या करून घेतो. मेदूवडा भाई, मेदूवडा पण ना साईडने फुल क्रिस्पी आहे, आतून एकदम सॉफ्ट. आणि इथे आवाज येणार नाही अनफॉर्च्युनेटली, ASMR करता येणार नाही, पण हे तोडताना तो कुर्र असा आवाज येतो. तुम्हाला जर मेदूवडा बुडून सांबारात हवा असेल तर सांबारात बुडलेला मेदूवडाच येतो तुमच्याकडे. थँक्यू. बस बस, थँक्यू. मेदूवडा दोन्ही सांबार आणि याच्याबरोबर खाताना टेस्टच बदलते. चटणीबरोबर खाताना त्याचा जो सगळा कवच आहे ना, ते क्रिस्पीपणा तो जास्त जाणवतोय. आणि सांबारात गेल्यावर तो नॉर्मल वडा वाटतोय. आणि ना ह्याच्या वड्यामध्ये गंमत काय, आतला पिठा ना त्याची एक म्हणजे कधी कधी बिकॉज हे करतात ना रे, आंबवतात ना, तर ते चव येते, आंबूस चव येते. पण ती नाही येते याला बिलकुल पण ती आंबूस चव नाही आहे. आपण एक तोपर्यंत हा बुडवलेला वडा जो आहे तो आम्ही दोघं ट्राय करतो. थोडा मला आवडत नाही बुडवलेला वडा, पण ट्राय करायला तुला आला होता ना. मला दूध आवडत नाही, तुम्हाला पियुष प्यायला लावतो त्याचं काय. खूप बुडवलेलं नाही आहे, तुला आवडेल. खूप बुडवलेलं नाही आहे, तो फक्त मऊ केलेला आहे. मला प्रॉब्लेम काय ना बुडवला की क्रिस्पीनेस तेच सांगत होतो मी पियुषच्या एपिसोडमध्ये की तू त्याला घट्ट केलं आणि मग परत पातळ केलं. तसं याला ते करतायत, परत पातळ. अर्थ नाही ह्याला काय अर्थ आहे. मला हा आयटम काही जमत नाही. तुम्हाला आवडत असेल तुम्ही खाऊ शकता हा आयटम, पण ह्याची इडली आणि ह्याचा मेदूवडा आणि ह्याची चटणी मग साईज दिसते कुठं घेतलं, याचा अर्थ हे खतरनाक आहे. मग तुम्ही आलात जर सोलापूरला आणि जो हाईप आहे की सुधाची इडली ट्राय करा, सुधाची इडली ट्राय करा, कुठेतरी आहे. आता हा मेन झाला भाटोपाचा, ह्याला बोलत राहू दे, मी खातोय आणि इतकं चांगलं आहे.
हा तोंडात घास आहेत, 2-3 घास आहेत, थांबताच येत नाही. कॅमेरामन तिकडे लाळ काढायला लागलेला आपला, तर त्याला आपण भुकड व्हायच्या आधी त्याला खाऊ देतो. आणि मग एक लक्षात ठेवा, आम्ही ह्या एपिसोडला शेवटी सांगणार आहोत जगात बरी काय, जिल्ह्यात बरी आता ह्याच्या काय पुढे आहे. आम्ही अजून 2 जे इडलीचे फेमस रेस्टॉरंट ते करणार आहोत, तिथे पण खाणार आहोत. आणि मग सांगणार आहे तुम्हाला तिघांमधलं जगात भारी कुठलं, देशात भारी कुठलं आणि जिल्ह्यात भारी कुठलं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. क्लीन प्लेट क्लब. जर का तुमची चटणी सुद्धा तुम्ही चाटून पुचून संपत असाल तर याचा अर्थ आणि अजून 2 बाकी आहेत, तरी पण आम्ही सगळं संपवलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जागेत चहा कॉफी पण मिळत नाही, बाकी काही नाही, फक्त इडली मिळते. पण एक आयटम मात्र, एक आपला डेझर्ट आयटम त्यांनी आणून ठेवलेला आहे. त्याला काय म्हणतात? मस्का स्लाइस. मस्का स्लाइस. तर मस्का स्लाइस म्हणजे मस्का आहे, स्लाइस आहे, साखर आहे, विषय संपला. आणि हा मस्का इकडेच बनतो. हा मस्का आहे ना, हा असा अमूल विमूल वाला मस्का नाही. आम्हाला रोज मारा, मला काय हरकत नाही. हा मस्का हो. आणि जो सॉफ्ट झालाय ना अगं, आणि तो पाव सुद्धा म्हणजे बेसिक आहे, तुम्ही घरात बनवू शकता, पण तरी पण इथून खा. इथंच खा. काही झालं तरी खा, काही सोडू नका. यावरची साखरेचं प्रमाण असेल सगळंच. आता आम्ही फार रेंगाळत नाही, आम्ही जातो पुढे. नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट भेटू. सो पहिली इडली खाऊन आम्ही निघालो गल्ल्यांमध्ये फिरायला आणि हरवलो. कारण हे अशक्य अद्भुत सुंदर आहे. असं वाटतं आपण कुठला तरी दुसरा काळा, एक वेगळा एरा आहे, अख्खा एक वेगळा एरा मध्ये फिरतो आपण. आणि ह्याला एक कारणीभूत माणूस आहे, या काळाला कारणीभूत नागा. हा आमचा मित्र ऋषिकेश नागावकर, आणि ह्यांनी आमचं इथे सगळं स्टे वगैरे बघितलेलं आहे. आमचं काही असेल तरी नागाव सोलापुरात एकच माणूस, नागा माणूस. तर नागाची जागा आहे एक, त्याचं नाव काय? होमी हाऊस. होमी हाऊस कुठं उपलब्ध आहे? सोलापुरात शुक्रवार पेठ, मधला मारुती चौकात. मधल्या मारुती चौकात. तुम्ही ते बघाल ना, तुम्ही प्रेमात पडाल. थांबा जरा आधी. ओ यंग बायकर्स. अरे फुल हे राडा रॉक चालू आहे. गल्लीत गोंधळ. हा धूम. तर एनिवे, तुम्ही जर का ह्या एरियात आलात तर प्लीज तुम्ही होमी हाऊस मध्ये 100% राहा. म्हणजे मी माझ्यासाठी तर दुसरं घर आहे आता, तुझ्यासाठी पण सेम. जसं वॅगा बॉन्ड असतं तसं नागा बॉन्ड आहे. नागा बॉन्ड आहे. तर आता पुढे आपण इडल्या आणखीन मला एक सांग, एवढ्या इडल्या का खातात इकडे लोक? एकतर इडली खूप चांगली बनते सोलापूरला, आणि इडलीपेक्षा जास्त चटणी सांबर खातात लोक, कारण ती अनलिमिटेड असते. अरे फुकट तिकडे फॅमिली सकट. चला, इडलीपेक्षा चटणी भारी. चला चला चला. सो आता आम्ही आलो आहोत एस कुमार या ठिकाणी. हे दुसरं ठिकाण आहे जे बलिदान चौकाच्या बाजूलाच आहे. बाजूला आहे. आणि आम्हाला ऍक्च्युली हे एकदम असं आमच्या लिस्ट मधलं नाव नाहीये, पण आम्ही ज्यांच्याबरोबर फिरतोय त्या सगळ्यांनी सजेस्ट केलं की इकडे येऊन खायला पाहिजे. एकदम लोकल रेकमेंडेशन आहे. लोकल रेकमेंडेशन ट्राय करतोय एक आपण, अगदी स्थानिक. आणि त्यामुळे आपण एक इडली सांबार ट्राय करणार आहोत. चटणी पाहिजे कशी वेगळी आहे. चटणी पातळ याची. पातळ चटणीपासून सुरुवात करूयात. येस. कारण इडली आपण आपल्याला सगळ्यांना गेले चटण्या. वाव. खरं ना, मग चटणी जरा सेपरेट आहे ना वाटीमध्ये, म्हणजे याच्यामध्ये, कारण त्यांना सांबार मिक्स झाला. नुसती चटणी द्या. आवडली, खूपच आवडली आहे. आता चटणी द्या ना. मध्ये इडलीचा तुकडा परत सेम एकदम फुल स्पंज सारखे आहे. बाई चटणी बघ, तडका पण दिला त्याला ना. तो जो लसूण येतोय ना, दाताखाली लसूण आणि तीळ जे येत आहेत ना. हो हो. काय मग काय ते? अच्छा, मग काय चव एवढी कशाने येते? प्रेम आहे मंडळ. अद्रक आहे ना तो, सॉटे केलेला अद्रक आहे. तुम्ही पण कांदा लसूण टाकत नाही का? हे पण कांदा लसूण टाकत नाहीत कशात, कुठल्याही गोष्टीमध्ये. हे आपण इडलीचा एपिसोड करतोय, चटणीचा चटणीचा आहे. नाही, हा इडली चटणीचा आहे. ओ माय गॉड.
काय होतंय? तू जे म्हणतोयस मगाशी वड्याला हा. की आंबूसपणा नव्हता, ह्याच्यामध्ये करेक्ट अमाऊंटचा आंबूसपणा आहे इडलीमध्ये? हा, जेवढा आंबूसपणा असला पाहिजे तेवढा आंबूसपणा आहे. बरोबर. त्याची इडली ना तेवढी सॉफ्ट नाहीये पण जेवढी सुधाची होती. पण त्याचं चव, इंटरनल चव आहे त्याला. हो. आता वडा ट्राय करूयात. वडा सेम बाहेरनं एकदम क्रिस्पी आहे, बनवलेला असला ऑलरेडी तरी सुद्धा क्रिस्पी आहे, आत मऊ आहे हा त्याच्याहून. वडा खाऊन बघ, ह्याचं टेक्स्चर. वडा ऍक्च्युली हातात गेला थंड आहे, पण तरी पण कुरकुरीत आहे, कुरकुरीत आहे, सॉफ्ट आहे. नाही असं पण छान आहे, खूप चांगलं लागतं ते सांगतोय. वडा गाळ चांगला लागत असेल तर आणखीन भारी ना. वडाला चव आहे स्वतःची. नाही गरम तर चांगला लागणारच. वाव, सॉफ्ट एकदम. त्याचा आता जो स्पॉन्जी क्रिएट झालाय ना, तो अख्खी चटणी सोक करून घेतो आणि जेव्हा तुम्ही तो खास खाता तर तो क्रिस्पी पण आहे आणि तो ज्युसी बनून जातो अख्खा हे मेदू वडा. आणि सांबार ट्राय करूयात. हे वाला गोड सांबार आहे. मी म्हटलं नाही या भागात गोड मिळतं जे गोड बाजूला जाणार आहे. सांबार वेगळाच आहे. सांबार पण नाही, मगाशी खाल्ला आपण तो कसा होता की त्याच्यात मिरची होती त्यामुळे तिखट लागत होता. हा असा छान स्वीट लागतो आणि मग आंबट लागतो आणि मग तिखट लागतो. त्याच्यामध्ये चिंच, भोपळा, टोमॅटो, इमली आणि काय गुळ या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याची सांबारची चव पण एकदम वेगळी आहे. म्हणजे आपण जसे मद्रास कॅफे याच्यामध्ये साऊथ इंडियन सांबार खातो तसे नाहीये. महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबार आहे. गेम चेंजर आहे. म्हणजे मगाशी ना मी जेव्हा चाललेलो सुधाला तर लोक म्हणाले तू सुधामध्ये सोलापूरमधला बेस्ट इडलीच पहिली खातोयस. पण आता असं झालंय ना की मला तो ग्राफ वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण जर तुम्हाला वाटतं की सुद्धा इडली म्हणजे झाला संपला विषय, तसं नाही. हे आम्हाला माहिती पण नव्हतं की एवढं सुंदर निघेल आणि एकदम डिस्क्रीट जागे. तो इथे आमची तर इडली आणि मेदूवडा खाऊन झालेला आहे. त्याची चटणी आणि सांबाराने आम्हाला वेडं केलंय आणि हे अनएक्सपेक्टेड होतं. त्यामुळे आता माहिती नाही तर पुढे अजून दोन काय असणार आहेत. तर तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला आणि आमच्या या पेजला प्लीज सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत शेअर करा. इकडे 200 वर्ष जुनी शाळा आहे. ती लोक पण बहुतेक त्याच काळातली आहेत, पहिल्या शाळेतली. पण इकडे 200 वर्ष जुनी शाळा आहे. 1824 साली चालू झाली आहे. भारतातली पहिली शाळा आहे असं म्हणतायत. बातमी ऐकूयात जाऊन आतमध्ये. स्थापना 1824 आहे. हो. आम्ही आलोय आता गणेश इडली भुवन. इडली भुवन नाही, गणेश भुवन इडली गृह. गणेश भुवन इडली गृहाला आलो. आणि गणेश भुवन इडली गृह कुठे आहे? हा रस्त्याचं नाव काय? बाळीवेस चौक. हा, बाळीवेस चौक. बाळीवेस बरोबर ना? बाळीवेस चौकात आलेलो आहे आम्ही. आम्हाला आमच्या मित्रांनी असं सांगितलेलं आहे, ही इडली सांबार चटणी सगळं बाजूला ठेवा, ह्या इडलीसाठी खाऊन बघा. आणि नुसती इडली खाऊन आणि आम्हाला स्पेशल इडली दिली त्यांनी, वर लोणी टाकून. लोणी टाकलेलं आहे त्याच्यात. त्यामुळे आता आम्ही फक्त इडली खाऊन बघणार आहोत. अरे देवा, तुम्हाला रेटिंग नाही मिळणार आहे या एपिसोड मध्ये. इडली जज करणं एवढं कठीण असेल असं मला वाटलं नव्हतं. सगळ्यात अवघड एपिसोड आहे हा. हो, सर्वात अवघड. मला याच्याहून मला 10वीचे पेपर सोपे गेले. म्हणजे ही इडली आहे ना, आली बोललो ही इडली जेव्हा आली ना तेव्हा असं झालं की एवढी कडक कडक वाटते. आधी पण सॉफ्ट सॉफ्ट खाल्ले आणि हे जे वरती नॉटी टाकलाय आणि लोणी नाही, नॉटी आहे. नटकट. तू बघाल ना अशी दिसायला तुम्हाला वाटेल की ड्राय आहे, पण तुम्ही तोंडात टाकाल ना, अरे विरघळत आहे. चव आहे रे. फार चव आहे इडलीला. म्हणजे खरंच ह्या सगळ्याची काहीच आंबूसपणा पण असतो ना इडलीला, तो ह्याचा दी बेस्ट आहे. ओफ. अरे देवा, काय उचल मला आता. चटणी ट्राय करतो. चल आधी नॉर्मल. तू ती नॉर्मल कर, मी ही करतो. हा, ही दिसते सुद्धा हरकी, पण बेसिकली चटणी दिसते ही सुद्धा. बघ द्या द्या. आता तुम्ही एवढं त्याला चॉट
आरामात थाली पण बघा, थाली पण बघा. वाटीत बघा तुम्ही. बस 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 बस. थँक्यू. त्याची चटणी ही सुद्धा सारखीच आहे, म्हणजे पेस्ट वाली आहे ना. पेस्ट वाली, आणि चव पण तशीच आहे ऑलमोस्ट. पण हे जे वरती मॅटर केलंय ना ते मी खाल्ला. तो आधी मॅटर खा. मग त्यांनी ते गेम तिकडे टाकलाय नंतर. मॅटर खाऊया. ते काय वेगळं झालं, चव वेगळी झाली. वेगळा विषय मांडला त्यांनी या क्षणी. जर तुम्ही इथे आलात आणि चटणी मागवली तर त्यांना प्लीज सांगा की आम्हाला हा मिरचीचा तडका हवा आहे वरून. ते आपण हे वगैरे असतं ना ते चिली ऑइल वगैरे ते हा झकत जाईल याच्या पुढे एकदम. सांबार ट्राय करूया. सांबार अरे देवा. मला वाटतं आपल्याला ना जगात भारी स्टिकरच्या जागी सोलापूरला बॅनर द्यायला पाहिजे. ओव्हरऑल जगात भारी आहे. अख्खा रस्त्याला रस्त्यावर इथे मी जगात भरी. अरे नाही, हा सांबार पण ना, पण हा सांबार खूप सारा मुंबई सारखा आहे. मुंबई सारखा आहे. पण तुम्ही जो साऊथ इंडियन मला सांबार खाता ना, हा तो वाला सांबार आहे, म्हणजे जो आपण SK ला खाल्लेला सांबार. पण चांगला सांबार आहे हो तरी सुद्धा 100%. म्हणजे हा मद्रास कॅफे लेवल सांबार आहे. आता आपण वडा मोडूया आणि वड्यात बघूयात. पुन्हा फिलिंग तेच आहे. कुरकुरीत मस्त. कुरकुरीत पण आहे जे जमवत आहेत ना. तुम्हाला आवडत आवाज येतोय तो नाही येते ना रे. मला येतोय थोडा तरी एकदम, आणि एकदमच छान दिसतोय टेक्स्चर वाईज. अरे वडा वडा ओके म्हणला. हा पहिला वडा नंबर 1 होता. हो वडा चांगला वडा आहे, पण ह्याच्यात बेटर वडे आपण मगाशी खाल्लेत. पण इडलीने 6 मारले. हो इडली म्हणजे तुम्ही मला वडा अवॉइड करून इडली काय कमाल इडली आहे का. इडली खूप अप्रतिम खूपच आहे. अप्रतिम इडली. तुमची इडली वेगळी का लागते एवढी छान. आम्ही नियर अबाउट 50 years बॅक पासून हे हॉटेल चालू केलेलं आहे. तेव्हा 2 इडली 2 वडा 80 पैसे होते. अच्छा तेव्हा हां किती वर्ष जुनं आहे. हे 1978. तुमची इडलीची साईज पण अशी वेगळी आहे हां ते कपमध्ये असते. कपमध्ये आम्ही त्याला बॉईल करतो. आणि लोणी टाकायचा प्रकार कसा काय आला. लोणी हे आमचं घरगुती स्टाईल. अच्छा इडलीवर लोणी घालून खायचं अति सुंदर. म्हणजे तुम्ही तुमच्या घरचं आम्हाला खायला घालताय. यस यस. अरे वा. आमचे तुम्ही कस्टमर नाही, तुम्ही आमचे ग्राहक नाही, तुम्ही आमचे काय नातेवाईक. अरे वा. थँक्यू. आपल्या ऑफिसमध्ये किंवा ओव्हरऑल भाडीपामध्ये सगळ्यात वृद्ध मी आहे. त्याच्यानंतर मी. हा त्यानंतर तू आहे. तर बरेच आमचे जे जेनजी प्रेक्षक आहेत, ज्यांनी हे बघितले तर त्या कोणालाही हे माहितीच नाही की 2 आणे म्हणजे काय, 4 आणे म्हणजे काय. तर इथे खाऊन झालेलं आहे. आता आपलं जायचं शेवटच्या ठिकाणी. हो. आणि त्याचं पण मी ऐकलंय चटणी हा वेगळ्या लेवलला आहे. आणि म्हणजे आपण आता बहुतेक सगळ्यांना जगात बरी रेटिंग देणार आहोत का तिकडे जाऊन. नाही माहिती, तर बघूया लास्ट बाकी आहे. तुम्ही पण शेवटपर्यंत थांबा, कारण आतापर्यंत आम्हाला सगळ्या इडल्या खरंच आवडल्या, त्यामुळे हे कठीण होणार आहे. अवघड होणार आहे. सो आता आम्ही थर्ड आनंद भुवनला आलेलो आहोत. आणि जसं मग अशी पण डिस्कस केलं की इडल्या सगळ्यांच्या सेमच आहेत, पण चटण्यांचे प्रकार वेगवेगळे होत चालले आहेत. बरोबर. म्हणजे आधी सर्वात थिक होती, मग जरा मीडियम थिक होती, आणि आता ही एकदमच पातळ आहे. आणि बाकीचे हा इडली वेगळी, चटणी वेगळी, असं सगळं ट्राय करेल. पण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे, स्थानिक लोकांनी सांगितल्याप्रमाणे इडली फोडून त्याच्यात आणखीन चटणी ओतून मग खातोय. आणि आपण ट्राय करणार ट्राय करूया. सो पहिला घास. एकदम फर्स्ट मध्ये खायला ढोकळा. करेक्ट. त्या चटणी आणि ह्याच्या कॉम्बिनेशनमुळे बरोबर एकदम ढोकळा आला माझ्या मनात. चव ढोकळ्याची आणि तेवढाच स्पॉन्जी आहे. हा स्पॉन्जी. जेवढं ढोकळा हे असतो स्पॉन्जी असतो तेवढा, म्हणजे म्हणून मग ही पातळ चटणी लॉजिकल आहे. कारण त्याच्यात ती सगळी अख्खीच्या अख्खी त्याच्यात तुम्हाला ती इडली आहे ना, ती लिटरली असं म्हणतात इकडचे लोकल्स की कुस्करा, तर त्याच्यामुळे चांगला लगदा क्रिएट होणार त्याचा. आणि तुम्हाला ज्युसी मिळणार. ज्युसी नुसती चटणी पण ट्राय करूया. खोबरं आहे खूप. हा तिखट पण आहे. बाकीच्या जागांच्याहून इकडे खोबरं खूप प्रमाणात आहे. हो. आणि खरंच वैशिष्ट्य आहे की यात इडल्या
वेगवेगळे आहेत. म्हणजे मला असं झालेलं स्टार्टिंगला की मी इडली आज काय जज करणार, किती जज करणार, इडलीमध्ये काय असणार, हा इडलीमध्ये काय नवीन नवीन गोष्टी बनणार. पण चटण्या ह्या गेम चेंज करू शकतात एवढा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या खाण्याची पद्धत ही तिन्ही ठिकाणची वेगळी. हो हो हो. आता सांबार ट्राय करूया. आधीच्या 2 सांबारांच्या पूर्ण वेगळं सांबार आहे. पूर्ण सांबार वेगळा आहे. हिंग आहे. हा सांबार मला सर्वात जास्त आवडला तिघांपेक्षा. मला तो ह्याचाही आवडलाच होता, सुदाचा. सुदाचाही आवडला होता, कारण तिखटपणामुळे. पण ह्याचा मला हळद आणि हिंग. हा सांबार नाही हे सूप आहे, रस्सम सारखं आहे. रस्सम सारखं आहे. हा म्हणजे ह्याचं माहिती नाही, पण मला वाटतं मी हा 1 वाटी पिऊ शकतो. हो, मी सहज पिऊ शकतो. ह्याच्यात काही बुडवायची गरज पण नाही. हे पेय आहे, पेय. एक मिनिट, कॅमेरामन इधर आइए. ह्यांनी बघा काय केलंय. असं खायचं. ही खायची पद्धत आहे, बरोबर आहे. ही खायची पद्धत आहे. तुम्ही पण असं खातो. याचा शिरा उपमा करूया. याचा लिटरली उपमा झाला पण आता. भात झाला हळूहळू, वरईचे तांदूळ झाले. असं झालं. आता त्याच्यात टाका. आणि तुम्हाला गंमत सांगतो, हे सगळं जेवण थंड आहे पण तरीही ह्याला चव आहे. आम्ही एक वेगळा प्लॅन बनवून आलो होतो, कुठे इडल्या खायच्या आहे. हो, अण्णा होतं त्यामध्ये. अण्णा एक होतं. आणि कुठलं होतं. आणि ते हे काय तू शोधलं नाव, शंकर नव्हतं ते, महेश नाही, प्रमोद काय बोलतो तू, ते काय असेल ते. हा, स्वप्नील, अशोक, ते काय असेल ते. त्याच्यापैकी आम्ही फक्त सुधाला गेलो, कारण की ते सगळ्यात ऑब्व्हियसली सर्वात आहे. पण इतर 2 आम्ही वेगळ्या ठिकाणी ट्राय केलं. हो, ऐन वेळी ट्राय केलं. हो, स्थानिक लोकांचं ऐकून ट्राय केलं. आणि स्थानिक लोकांचं ऐकून तुम्हाला कायम चांगल्या ठिकाणी जाता येतं. कमेंटमध्ये जे बोलतात त्याच्यावर, कारण इथे स्टेक्स हाय असतात. कमेंटमध्ये बोलायला रेग्युलर खाण्याचे प्लेसेस आहेत. नाही, इथे स्टेक्स हाय असतात ना, की मी इथल्या इथे त्याला सांगेन नाही आवडलं म्हणून. कमेंटमध्ये तुम्ही लिहिलं आणि आम्ही कमेंटमधल्या लोकांना नाही जाऊन पकडू शकत ना, असं कसं सांगितलं ते चांगलं नव्हतं. त्यामुळे नंतरच्या दोन्ही जागा अतिशय युनिक अतिशय वेगळ्या आणि काय अतिशय भन्नाट, कधीच खाल्ल्या नसतील अशा इडल्या आम्ही खाल्लेल्या आहेत. हो. तर मग तुम्ही सोलापूरला येऊन इडली फूड क्रॉल तर केलाच पाहिजे. ज्या लोकांनी आम्हाला, खूप लोकांनी अण्णा सजेस्ट केलं होतं, आम्ही आत्ता अशासाठी खात नाही, तर म्हणे अण्णा पुण्यातही आलाय. जब घरी आलेत तर मग आम्ही तिकडे जाऊन खातो. तेच ना. आणि अण्णाचं ओरिजिनल सोलापूरचं नाही आहे, ते आता सोलापूरला आले. हा, म्हणजे ते असे भरपूर ठिकाणी अवेलेबल असणार, तर आम्ही ते नक्की ट्राय करू. आता आमची हा फूड क्रॉल संपवणार आहोत. चहा पिऊन तुम्हाला आम्ही 5 मिनिटं नाही, 5 सेकंद सांगणार आहोत की जगात भारी कुठला, देशात भारी कुठला, जिल्ह्यात भारी कुठला. 1 2 3 4 5. नाही, तुम्हाला वाटत असेल की आम्ही दुःखी होऊन बसलो. दुःखात नाही, आम्ही चिंता करतोय विश्वाची. हो, आम्हाला कळत नाही तुम्हाला काय रिव्ह्यू देऊ, कसं सांगू की कुठलं चांगलं होतं. बरं, हे होमी हाऊस जे आम्ही मगाशी म्हटलं तिथं आम्ही राहतोय. तर सुधा पण चांगलं होतं. सुधाचा वडा सगळ्यात जगात भारी होता. हो, मेदूवडा तो सगळ्या मेदूवडांमधला टॉपचा मेदूवडा. आणि सुधाने आपल्याला पहिली चटणी देऊन ती स्टँडर्ड मेंटेन केलं की हे सुरुवात आहे, इथून ह्या लेवलला चालू करायचं. त्याच्यानंतर होतं आपलं नंतर एस कुमारची चटणी तर लेजंड लेवलला होती. ती टॉपची चटणी, जगात बरी चटणी होती. त्यानंतर आपण ते हे केलं, गणेश भुवन इडली गृह केलं. आणि तिथली इडली, अरे बाप, विथ वरती लोणी, अरे 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 प्रेम होतं ते. आणि त्यांनी आयुष्य ओतलं होतं स्वतःच. आणि इडली चटणी याचं कॉम्बिनेशन हे आनंद भुवनचं. त्यामुळे ह्या कन्फ्युजनमुळे आम्हाला कोणाला जगात भारी, कोणाला राज्यात भारी. मला एकतर वाटतंय सोलापूरच्या इडली गेमला जगात भारी. म्हणजे जर तुम्ही सोलापूरला आलात तर तुम्ही शेंगदाणा चटणी विटणी सगळं खाणारच आहात. पण जर सकाळची भूक लागली असेल, तुम्ही ट्रेन आली असेल लवकर, तर प्लीज इकडच्या इडल्या ट्राय करा. इथे सुपर्ब कल्चर आहे इडली. म्हणजे आम्ही मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला सीख कबाब ह्याच्याहून ग्रेट कुठं नाही, आता इडली सांगतोय. बहुतेक सोलापूरला शिफ्ट व्हायला लागणार आहे. हो. सो जिल्ह्यात भारी जर मला सांगायचं असेल पहिलं, तर माझ्या मते ते आहे गणेश भुवन इडली हाऊस. कारण ह्याची इडली मला खूप आवडली आणि चटणी सुधाच्या लेवलला होती. त्याचा मेदू वडा मला ओके वाटला, म्हणून तो जिल्ह्यात भारी झालं.
मला तसं मग म्हटलं तर जिल्ह्यात बारी एस कुमार, कारण मला असं झालं की त्यांची चटणी मला भयंकर आवडली. चटणी पण आपण आलो होतो इडली क्रॉलला. हो हो हो. देशात भरी मायासाठी आहे आनंद भुवन. अशासाठी देशात भरी की ते का युनिक आयटम आहे ना. हो, त्याची इडलीची कुस्करून जी मिक्स झाली ना त्या ह्याच्यामध्ये चटणीमध्ये, बरोबर, मी अशी कधीच नाही खाल्ली. करेक्ट करेक्ट 100%. आणि आता जगात भारी ओव्हरऑल एक्सपिरियन्स नो डाऊट सुधा. मला त्याच्यामध्ये सुधा आणि गणेश टाय आहे माझ्यासाठी. हो, सुधा आणि गणेश टाय आहे. हो, मला कारण गणेशची आपुलकी तिकडे ती माणसं जी होती. गणेशची मेदूवडा चांगला असता ना तर मी त्याला जगात बरी नक्की बोलतो. बरोबर, पण मला सुधाच्याहून गणेशची इडली आवडली आणि गणेशच्याहून सुधाचा वडा आवडला, असं झालं हे कॉम्बिनेशन. पण तो टाय आहे, पण सुधानी जस्ट जगात बरी. सुधाचं काय ना, सुधाचा मेदूवडा पण चांगला होता, इडली पण चांगली होती, चटणी पण चांगली होती, सांबार पण अनलिमिटेड होता. आणि आणखीन एक त्यांनी स्टेप ॲड केला, ते शेवटला जे गोड आयटम मस्का पाव, तिथे त्यांनी थोडासा तिथे मस्का लावला आम्हाला स्वतःहून. आणि मालक तुम्ही बघितलं स्वतः लावत होते मस्का, त्यामुळे हो, मालक स्वतः मस्का लावत होते यार. तर त्याच्यामुळे तो जगात भारी आहे. पण खरं तर हे देणं चुकीचं आहे. आम्ही इथं होर्डिंग लावतो आमच्या बाजूने एक जगात भारी रेकमेंडेशन, इथे खाच. आणि बॅनर लावतो, एक बॅनर की सोलापूरची इडली जगात भारी आहे, कुठेही जाऊन खा. हा, तुम्ही रस्त्यावरती पण दिसेल. आता वैशाली रुपालेवाले कमेंट्स मध्ये करा हाणा मार्या, आणि तोपर्यंत आम्हाला सबस्क्राईब करून टाका. पुण्याचा माणूस तिथं जाऊन कसं बोलला, तर असं आहे ते आहे. आपण पुण्याच्या बाहेर पडायला शिकलो की आपल्याला कळतं की तिथंच फक्त पेप्सी रोडला सगळं चांगलं मिळतं असं नाहीये. हा, तर घाला शिव्या, द्या शिव्या, होऊ देत व्हायरल. आणि मुंबईतल्या माटुंगामधनं बाहेर पडायला सोलापूरला हा, जरा ट्राय करा इकडचं. आणि हे खरंच कर्नाटक आंध्राच्या बॉर्डरवर आहे, त्यांना कदाचित येत असतील इडल्या आपल्या बऱ्या. ट्राय तर करून बघा. माटुबाला सबस्क्राईब करा. येस, पुन्हा एकदा आम्ही बाय बाय म्हणतो. बाय बाय. असेच एन्जॉय करत राहा आमचे व्हिडिओ.